एक आपला एक्स्ट्रा खेळाडू आपण येऊ द्या. मॅचला सुरुवात झाली. मागच्या मॅच मध्ये 78 धावा केल्या होत्या त्या उमेलमानच्या संघानं आणि त्या पाहिल्या दिवाणमानच्या संघानं. क्रॉस बॅटर पटका ऍप्लिकेशन पाहिलं तर थोडंसं झेल सुटतोय की काय असं वाटत होतं. या चेंडूवरती प्रयत्न केला होता यश शिक्षकानं. 2 निर्धाव चेंडू 2 डॉट बॉल आतापर्यंत आले आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर भार्गव पाटील आणि दुसऱ्या बाजूला समीर ही जोडी मैदानावरती आणि पहिलं षटक हाताळताना प्रशांत आहे. म्हणजे भार्गव पाटीलला आपण टेनिस पेक्षा लेदर क्रिकेटमध्ये जास्त वेळा पाहिले. एक चांगला खेळाडू आहे. लेदर क्रिकेटचा एक चांगला खेळाडू भार्गव पाटील आहे. तो स्ट्रायकर एंडला आहे आणि त्याला साथ देण्यासाठी समीरही आहे. एक यंगस्टर आहे. एक अनुभवी खेळाडू मैदानावरती आहेत. तर गोलंदाज हलक्या हाताने चेंडूला खेळतोय. त्याच्यामुळे काय केले उमेलमानच्या संघाने काय केले माहिती का. मागचा मॅच पहिलं षटक कोणी हाताळलं होतं अनिकेतनं डावकुऱ्या आताच्या. पण आता त्याने पाहिलं तो भार्गव पाटील आलाय लेफ्ट हँडेड. मग त्यांनी थोडासा बदल केलाय. त्यांनी प्रशांतला पहिले ही डावपेच आहेत. ही रणनीती आहे. ही तुम्हाला सुरुवातीपासून आखायची आहेत. ही जर सुरुवातीपासून नाही आखली तर एकदा का चुकलं तर मग पुन्हा एकदा त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं थोडंसं कठीण असतं. पहिल्या 3 चेंडू स्कोर बोर्ड जाऊन पोचलाय 1 वरती. 3 चेंडू 1 धावे स्कोर बोर्डवर लागतंय. षटक क्रमांक पहिला हे मार्गस्थ प्रशांत सध्या चांगली गोलंदाजी हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक 3 चेंडू 1 धाव स्कोर बोर्डवर लागतंय. मान विपक्ष दिवाणमान परंतु जिंकण्याचा मान कोण मिळवेल या मॅच मध्ये. क्या बात आहे. चेंडू पडल्यानंतर थोडस वळण प्राप्त करतो आणि फलंदाज थोडस अचंबित केलंय या चेंडूवर. आणि दोन्ही गावं जर आपण पाहिली ना तर बरोबर वसई वेस्टला आहेत. म्हणजे इथे हनुमानचं मंदिर आहे तिथून राईट मारला तर तुम्ही दिवाणमानला जातील. लेफ्ट मारला तर उमेलमानला जातील. तसं आहे. आता मॅच आता लेफ्ट मारणार का राईट मारणार तसं आहे. वसई वेस्टला आपण गेलं तर त्यावेळेला ही दोन्ही गावं गोलंदाज पुन्हा एकदा या मध्ये पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे दूरवर. तत्पूर्वी एका हाताने चांगलं क्षेत्ररक्षण होते. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये आणि या 2 धावांची टीम जाऊन पोहोचेल ती 3 या अंकावर. सध्या चांगली गोलंदाजी केली. प्रशांतचं कौतुक करेल कारण पॉवर प्लेचं षटक आहे आणि 5 चेंडू मागे अवघ्या धावा खर्च केल्या 3. आधीच्या मॅच मध्ये या प्रशांतने दमखम दाखवला होता. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज गुली मार्कवर पुन्हा एकदा प्रशांत. समोर समीर हा फलंदाज. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक सौंदर्यपूर्ण फटका पाहायला मिळतो. चेंडू होतोय फर्रार. सीमारेषा बाद येतोय चौकार. 4 षटक क्रमांक समाप्त झाला. 1 टीमची टोटल जाऊन पोहोचलाय 7 बिनबाद. शेवटचा चेंडू समीरनं चांगला फटका केलाय. तुम्ही जसं उल्लेख केला कलात्मक होता. थोडासा आड दाखवली होती कला दाखवली होती. फुलरल्यानं डिलिव्हरी होता. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. जागा बनवली आणि कव्हरच्या डोक्यावरनं चेंडूला लॉफ्टेड खेळलं होतं. बरोबर गॅपमध्ये खेळलंय. चौकार. शेवटच्या बॉलवरती चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. त्याच्यामुळे मी का उल्लेख केला वसई वेस्टचे दोन्ही खेळाडू दोन्ही संघ आहेत दिवाणमान आणि उमेलमान. आणि नक्की तुम्ही चांगला उल्लेख केला की आता दिवाणमान आणि उमेलमान आणि जिंकण्याचा कोणाला मिळणार मान. कारण ही स्पर्धा आहे ना पाटील परिवाराची आन बान शान ही स्पर्धा आहे आणि दिवाणमान आणि उमेलमान आहेत या मैदानावरती. 2 संघ झुंजतात आणि इथून जिंकणारा संघ घरस्फोट अर्नाळ्याशी खेळेल. त्याच्यामुळे अर्नाळ्याचा संघही रेडी आहे. तोही बघतोय आमच्यासमोर दिवाणमान येणार की आमच्यासमोर उमेलमान येणार. पहिल्या षटकाचा खेळ. धावा आहे धावफलकावरती 7 धावा स्कोरबोर्डवर मार्कवर येते गोलंदाज अनिकेत. हा गोलंदाज ज्याने आधीच्या मॅच मध्ये पहिलं षटक हाताळलं होतं आणि आला होता प्रशांत दुसरं षटक हाताळलं. परंतु या मॅच मध्ये प्रशांतने पहिलं षटक हाताळले. आता आलाय अनिकेत हा गोलंदाज. यावेळेस इथे फटका फसला गेलाय. पहिल्या चेंडूवर विकेट्स प्राप्त केलाय. फलंदाजाला मात्र माघारी परतावा लागेल. पहिला धक्का लागतोय तो टीम दिवाणमान या टीमला 7 या धावसंख्येवर गॉन. रिप्ले मध्ये आपण बघू शकता
आणि अनिकेत आले दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर होता. कव्हर ड्राईव्ह खेळा पण वर खेळा लांबून खेळा. पहिला पुढचा पाय चेंडूच्या रेषेमध्ये नाही गेलाय. जसं मी म्हटलं भार्गव पाटील ते आज लेदर क्रिकेटचे चांगले खेळाडू आहेत, पण या चेंडूला खेळताना काय झालं, पुढचा पाय पुढे आलाच नाही. जे मोठं स्टेज करायचं होतं ना ते स्टेज नाही आलं. त्याच्यामुळे बॉडीचा वेट जो ट्रान्सपोर्ट नाही झाला फटक्यामध्ये, जो शरीराचा भार यायला होता तो भार नाही आलाय. आणि त्याला कारण आहे की जो इनफिल्डला बघा आज जाग्यावरनं खेळला होता, त्याच्यामुळे जो इनफिल्डला तुम्हाला पार करायचं होतं तो बॉडी वेट ट्रान्सपोर्ट नाही झाला आहे. झेल टिपला गेला आहे कव्हरच्या दिशेनं चांगला आणि एक मोठा विकेट, मोठा गडी भार्गव पाटीलच्या रूपानं पास झालाय. येथे 11-12 उमळमाडमध्ये आग्री प्रीमियर लीग आहे. सर्वांना आग्राचं निमंत्रण असेल. त्याने जेव्हा मी टॉसला गेलो तेव्हा सांगितलं होतं की जाहीर आमंत्रण द्या. आग्री प्रीमियर लीग 11 आणि 12 मे असेल उमळमाड या गावामध्ये. उमेलमानच्या धर्तीवरती तर भरपूर आपण स्पर्धा पाहतोय. एक त्यांची उमेलमान प्रीमियर लीग याच्या अगोदरच पार पडले. गेल्या वर्षी फार मोठी एक स्पर्धा चालकेची त्याच उमेलमानच्या गावामध्ये पहिली होती. तर एक चांगला संकल्प घेऊन आग्री प्रीमियर लीगचं आयोजित नियोजन केलेलं आहे त्या उमेलमानच्या मैदानावरती. आणि त्याने सांगितले की सर्वांनाच आग्रहाचं निमंत्रण राहील की आपण जरूर या आणि आग्री प्रीमियर लीगचा आस्वाद आणि आनंद आपणही घ्या. सुपर चांगली कामगिरी करू सध्या अनिकेत. पहिल्या बॉलवर विकेट, त्यानंतर दुसरा बॉल येते डॉट बॉल. मितेशकडे एक संधी असेल. पुन्हा एकदा प्लेइंग फॉर्म, बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्क खूप महत्वाचं पण ते पाहायला मिळालं नाहीयेत आणि मितेशला मात्र माघारी परतावं लागतंय. दुसरा धक्का लागतोय तो दिवाणमान टीमला 7 या धावसंख्येवर गॉन. रिप्ले आपण बघू शकता. अनिकेतचा चेंडू होता, ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू. आई हा फटका लांब केला. तसा आम्ही भार्गवचा उल्लेख केला. आई फटका खेळताना थोडंसं मितेशनं लांब केलं, शरीरापासून दूर खेळलं आणि पॉईंट क्षेत्रामध्ये एक चांगला झेल टिपला गेला आहे. अनिकेतने काय सांगितले, भले कर्णधाराने मला दुसरी ओव्हर दिले, पहिली ओव्हर नाही दिले, मी दुसरा आलोय पण मी पहिला येणार, पहिला म्हणजे विकेट घेण्यामध्ये मी पहिला येणार, असं ते खास करून अनिकेतने सांगितले आहे. आणि 2 विकेट या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 गडी बाद. आता एकही धाव दिले नाहीये. नवीन फलंदाज मैदानावर दाखल होत आहे अमित. एका अमितचा खेळ पाहिलाय, एक अमित घरचा खेळ पाहिलाय, दुसरा अमित आता मैदानावरती दाखल झालाय. पण गोलंदाज अनिकेत टॅप करायचं होतं चेंडूला. एक मॅडन ओव्हर पाहिली, 40 धावांची खेळी पाहिली, 3 बॉल 3 षटकार पाहिले. आता मॅडन ओव्हरच्या दिशेनं हा संघ खेळाडू चाललाय अनिकेत. या षटकामध्ये एकही धाव नाही आली आहे. 2 विकेट आहेत मॅडन ओव्हरच्या दिशेनं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते अनिकेतच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या बॅट्समॅनला पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक दूरवर आहेत. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावात अगदी परिपूर्ण केल्या जात. टीम जाऊन पोहोचेल 9 अंक. कुठेतरी लगाम लागला होता 7 या धावसंख्येवर आणि तब्बल 5 चेंडू लागल्यात या 2 धाव्यासाठी. टीमची टोटल जाऊन पोहोचलंय ती 9 धावा स्कोरबोर्डवर लागतात. फक्त 2 विकेट्स आणि 2 धावा इथे आपण पाहू शकता. जबरदस्त कामगिरी केली. अनिकेतचं कौतुक करावं लागेल. म्हणजे गडबड त्या दुसऱ्या षटकामध्ये होते, तिथे 2 धावांचं येतात. 2 धावांचं षटक लागोपाठची तिसरी इनिंग आहे. ज्या इनिंगमध्ये दुसरं षटक 2 धावांचं आतापर्यंत आले. आता खऱ्या अर्थानं नितीन तुम्ही सांगू शकता कुछ तो गडबड आहे. दुसऱ्या षटकामध्ये काहीतरी गडबड आहे, त्याच्यामध्ये 2-2 धावा फक्त येत असताना आपण पाहतोय. 2 षटकांचा खेळ, धावा आहे धावलकावरती 9. थोडासा खेळ उंचावा लागणार आहे. खेळ थोडासा स्ट्राईक रेट दुरुस्त करावा लागणार आहे. खरं या क्रमाने गेलं तर प्रोजेक्टेड स्कोर 27 दिसतोय, पण समोरच्या संघाने 27च्या उलट्या पण केल्यात, 72 पण केल्यात, म्हणजे 78 केल्यात. त्याच्यामुळे त्यांच्यासमोर 27 नाही पुरेसे आहेत. 57, 67 त्याचा विचार तुम्ही करू शकतायत. पण 2 षटकं चांगली हाताळ्यात आतापर्यंत उमेलमानच्या संघानं, ज्या फक्त 9 धावा खर्च केल्यात. पुन्हा येतोय ज्याने पहिल्या षटकाला हाताळलं होतं. पाटील परिवार काही मेंबर्स इथे येत आहेत. महिला भगिनी त्यांचंही सहर्ष स्वागत. तर मागच्या वर्षी एक फोटो पाहिला होता, सर्व पाटील परिवार शेवटच्या दिवशी एकत्र आला होता. ते खूप चांगलं दृश्य होतं. कारण परिवार म्हटलं की सध्या 7-12 भांडणं होत आहेत, परंतु हा पाटील परिवार पाहिला ना आता एकत्र आला होता. खूप चांगलं दृश्य होतं. सुनीलजी पाटील यांचं शुभ आगमन झालंय.
पाटील परिवार जावई आहेत सुनीलजी पाटील साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. आणि भाची आहेत आम्हाला माहिती देत आहेत. नाही गेल्या वर्षीचे तुम्ही आठवण काढली पाटील परिवार तर प्रत्येक सदस्य मग मुलगा असेल, सून असेल, जावई असेल, नात असेल, या सर्वांना पाहिलं होतं आपण स्टेजवरती. आणि ही स्पर्धा पण अशी आहे ना, पाटील परिवारची स्पर्धा आहे आणि पाटील परिवारच्या स्पर्धेमध्ये आपल्या पाटील परिवारातील प्रत्येक सभासद या मैदानावरती किंवा या व्यासपीठावरती आपण पुढचे 2 दिवस पाहणार आहोत. जसा वेळ मिळेल तसं प्रत्येकजण या स्पर्धेला आपली उपस्थिती, आपला वेळ या स्पर्धेसाठी देणार आहेत. ते गेल्या वर्षी दृश्य पाहिलं होतं, जसं तुम्ही उल्लेख केला आहे की संपूर्ण पाटील परिवार कुटुंब म्हणून एकत्र. आणि याची सुरुवात ते करता जे मूळ पुरुष होते आपण कैलासवासी नारायण गोविंद पाटील, जिथून यांची सुरुवात झाली आणि त्यांनीच पाडलेला पायंडा आज त्यांची दुसरी तिसरी पिढी देखील पार करते. चेंडू गेल्या सरळ पॉईंट रिजनमध्ये चौकार, 4 धावा पाहिजे होता तो चौकार बॅटमधनं आलाय तो समीरच्या. फड सांभाळ तुऱ्याला गाला तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल कोल्हा. थँक्यू. जसं प्रास्ताविकेमध्ये आपण पाहिलं होतं ना, तर पाटील परिवारचे म्हणजे शेतकरी कुटुंबातनं कैलासवासी नारायण गोविंद पाटील असतील, लक्ष्मणजी पाटील असतील, यांनी केलेली सुरुवात. आणि त्याच्या जोडीला काय माहिती का, यांना सर्वांना अध्यात्माची जोड, जसा उल्लेख केला गेला अध्यात्माची जोड होती. भजनी मंडळामध्ये एक बुवा, एक मृदंगवादक, एक पेटीवादक म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे. आणि त्यांचीच परंपरा आता ही पाटील परिवाराची दुसरी तिसरी पिढी जी पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि तेही पाहतोय. आणि जसं ते पाटील परिवारचे सभासद आले आहेत, आता दिवाणमानचा खेळ उंचावला आहे. बॅक टू बॅक दुसरा चौकार बॅटमधनं आलाय समीरच्या. चौकार गाला तुझ्या उसाला लागल कोल्हा, अग तुझ्या उसाला लागल टू बॅक 2 चौकार. इकडनं आता गिअर चेंज केल्याचं म्हणून हरकत नाही आहे. आणि ह्याच टॉप गेअरने तुम्हाला आता सध्या प्रवास करावा लागेल. समीरच्या बॅटमधून आलाय 2 बॅक टू बॅक चौकार. टीमची टोटल 17. नाही म्हणून मी उल्लेख केला पाटील परिवारातील आपण आता महिला वर्गांचं आणि पाहुण्यांचं स्वागत झालंय आणि त्यांचं स्वागत चौकारानं झालंय. 2 चौकार आणि अजून एक फटका, मोठा फटका केलाय. चेंडू जातो बॅकफुटावरती, पंच केला, स्वीपर कपरला, फील्ड केला गेलाय चेंडूला. 1 धाव या चेंडूवरती, पूर्ण एका धावणीची स्कोअर जाऊन पोहोचलाय तो 18 वरती जाऊन पोहोचलाय. 2 षटकामध्ये 9 धावा आपण पाहिल्या होत्या, पण या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर मागच्या 4 चेंडूवरती 2 चौकार आलेत, 1 धाव, 9 धावा या षटकामध्ये आतापर्यंत आलेत. 9 धावा खर्च केल्यात प्रशांतनं आणि चांगली कामगिरी करतोय हा समीर. एका बाजूने आपण पाहू शकताय, तर दुसऱ्या बाजूने बंटीलाही चांगली कामगिरी करावी लागेल. टीमची टोटल 18 रन्स ऑन द बोर्ड लागत आहेत. 18 धावा स्कोरबोर्डवर आमचे स्कोरर चांगली कामगिरी करतायत सकाळपासनं. डिजिटल स्कोरर, कॅमेरामॅन, त्यांचंही कौतुक करावं लागेल. पण एक 2 साईड करण्याचा प्रयत्न केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण होते, फेकी करतायत, त्याद्वारे सिंगल येत आहे आणि सिंगलला टीम जाऊन पोहोचतोय. 19 रन्स, 19 धावा. 19 धावा धावफलकावरती. 1 षटक आले जे 10 धावांचं आले. आतापर्यंत 10 धावा आल्यात. पहिल्या 2 षटकामध्ये कुठेतरी सूर हरवलेला होता. 1 चौकार आला होता, पण चौकार आल्यानंतर 12 चेंडूमध्ये फक्त 9 धावा आणि त्याच्यामध्ये 2 विकेट गमावल्या होत्या त्या दिवणमानच्या संघाने. तिथून उभारे देण्याचं काम समीर, बंटी ही जोडी मैदानावरती आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, लोअर फुट चेंडू ड्राईव्ह केला मिड विकेटच्या रिजनमध्ये. 1 धावे चेंडूवरती पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. इशारा केला बंटी समीर आणि आखो मे इशारा आणि त्या एका धावेच्या धागेवरती 2 धावा या चेंडूवरती पूर्ण केल्या. 3 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या 2 मध्ये आले होते 9, या षटकामध्ये आल्यात 12 धावा. 2 षटकांचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 21. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. जसा पाटील परिवाराचा आपण उल्लेख केला, मूळ पुरुष म्हणून कैलासवासी नारायण गोविंद पाटील 1920 साली या सामान्य शेतकरी कुटुंबामध्ये झालेला त्यांचा जन्म, कौटुंबिक जबाबदारी पार पडत असताना त्यांनी समाजाच्या साठी सुद्धा चांगलं काम त्यांनी केलं होतं. एक पाटीलकीच्या नात्याने पुरापाड्या गावाचं एक काम त्यांनी ग्रामस्थांना जे न्याय निवाडा देण्याचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं गेलं होतं. म्हणून समाजामध्ये कैलासवासी नारायण गोविंद पाटील यांना एक वेगळा मान, वेगळा सन्मान होता. त्याच जोडीला अध्यात्माकीची एक जोड असल्या कारणाने आणि सुंदर असा पहाडी आवाज त्यांचा आणि त्या आवाजाला आणि खास करून वैशिष्ट्य होतं दोन्ही हातानं पेटी वाजवण्याचं कौशल्य
जे ज्यांच्याकडे होता. आता स्क्रीनवरती त्याच पाटील परिवारातील सर्व सदस्यांना महिला वर्गांना सुद्धा पाहतोय, कारण ती ओढ आहे जी पाटील परिवाराने एवढ्या वर्षाची परंपरा जी जपलेली आहे या पुरापाड्या गावामधली, ती ओढ आहे ज्याचं सदस्य. अजून चर्चा होईल, पण 3 षटकांचा खेळ आहे झालाय आणि 3 षटकांचा धावा आहे धापलकावरती 21-21. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न केलाय, क्षेत्ररक्षक पुढे येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक धाव तर कंप्लीट केलंय. या सिंगलने टीम जाऊन पोहोचेल 22 रन्स. 22 धावा स्कोर पुढे लागत आहेत. कारण गिअर चेंज करावं लागेल, कारण ह्याच उमेदवार टीमनं 78 धावा खोटल्यात. त्याच्यासमोर तुम्हाला 50-60 धावांचं तरी टार्गेट मिनिमम सेट करावं लागेल. नक्कीच तुम्ही चांगला उल्लेख केला, म्हणून मी म्हटलं ना त्या 48-58 धावा निर्णायक ठरू शकतील, आव्हानात्मक ठरू शकतील. तोपर्यंत प्रवास व्हायला हवा. पण एकच कहाणी क्रॉस झाले नाही. क्रॉस सुरुवातीपासून समीरला सुरुवातीपासून अनिकेतला ओळखणं थोडंसं कठीण झालंय. लेफ्ट आर्म जो मारा होतोय थोडासा कट करण्याचा प्रयत्न जो बाहेरच्या दिशेनं घेऊन जातोय तो ओळखणं समीरला थोडंसं कठीण पडलंय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर. यावेळेस थोड्याशा धीम्या गतीने चेंडू ते बॅट्समध्ये आधीच फिरले जाते. बटन वॉच करावा लागेल. तुमच्याकडे क्षमता आहे, परंतु सध्या टीमची टोटल 22 स्थिरावलंय. नाही, तुम्ही जर ओळखलं नाहीये तर खेळणार कसं? अगर पड नहीं पाओगे तो जड़ कैसे पाओगे? तुम्ही ओळखलंच नाही अनिकेतची गोलंदाजी. पहिला ओळखा ना मग खेळा. बिल्कुल पहले पढ़ लीजिए और वापिस जड़ दीजिए. जड़ दिया चौका, चौका टोकलाय. पॉइंटच्या डोक्यावरनं चौकार, 4 धावा. थँक्यू. तिथे लाईट बॉयस आपण हाताला फेस आहे, पण चेंडू फेस करताना तुमची फेस कुठे जाते ते महत्वाचे. तुमचा चेहरा जर उलट्या दिशेला गेला तर धावा नाही होणार. आता फेस बरोबर होता, चेहरा बरोबर होता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, कट केला, जागा बनवली, पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळलाय. चौकार, धावा धापल कवरती 26-26 धावा स्कोर पुढे लागतात. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर समीर चांगली फलंदाजी करतोय. इथे स्टेप आउट खेळण्याचा प्रयत्न केलाय. डॉट बॉल येतोय. चांगला कमबॅक करतायत. जरी एक चौका लागला तरी कमबॅक करण्याची क्षमता आहे अनिकेत गोलंदाज ना. मागच्या चेंडू त्याने थोडासा आखूटप्याचा हाताळला होता. आता काय केला, थोडासा त्या 2 मीटर 4 मीटरच्या मध्ये गेले होते. मागे 6 मीटरच्या मागचा चेंडू हाताळला होता आणि त्याच्यावरती चौकार खेळला होता. आई आखूटप्याचा चेंडू होता. रीच केला ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू पॉईंटच्या डोक्यावरनं चेंडूला केला, रीच केलं आणि रीचही केलं, अर्थात पॉइंट लाईन जवळ पाठवलंही. शेवटच्या बॉलवरती चौकार, शेवटच्या चेंडूवरती चौकार. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा धावा आहे धापलकावरती 30-30. जसं पाटील परिवारातील कैलासवासी नारायण गोविंद पाटील यांचा आपण परिचय पाहिला, तसंच कैलासवासीय लक्ष्मण गोविंद पाटील बाबाच्या जोडीला शेती व्यवसाय सांभाळत करत असताना त्यांच्या जोडीला भजनामध्ये जाण्याची सुरुवात सुद्धा होती. आणि जसं त्यांचा उल्लेख केला, एक पहाडी आवाज, पेटी वाजवण्यामध्ये हातखंडा, तर यांच्याकडे विकता होते. म्हणजे सुंदर अभंग बोलणं ही खासियत त्यांची राहिलेली होती. आणि भजनामध्ये एक चकवा, वेगळा आवाज, ते चकव्याचा वाजवण्यामध्ये त्यांचा हातखंडा होता. आणि म्हणून त्यांनी काय केलं की इतरही काही जण तयार होतील या भजनी मंडळामध्ये, याचाही प्रयत्न त्याने केला. कित्येकांना प्रशिक्षण देण्याचं काम त्यांनी केलेलं होतं. असं व्यक्तिमत्व कैलासवासीय लक्ष्मण गोविंद पाटील. त्याच्या तिथे होईल फुल टॉस बॉल सरळ खेळला, बिरकावून दिला, चेंडूला पाठवले, लॉंग लेग बाउंड्री रेंजच्या बाहेर, षटकार, 6 धावा. थँक्यू. पहिला चेंडू फेस करत होते बंटी ना पहिल्या चेंडूला खेळले फुल टॉस बॉल, पायावरचा चेंडू आणि पायावरच्या चेंडूला सरळ खेळले, चेंडू गेला सीमारेषे बाहेर, षटकार. या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचला 36. 36 धावा धावफलकावरती आता परत आल्या. जशी आपण चर्चा करतोय या परिवारामधले काही व्यक्तिमत्व ज्याने आपल्या कार्याचा ठसा सामाजिक क्षेत्रामध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि अध्यात्मामध्ये सुद्धा ज्यांनी ठसा उमटवला, त्याच्यावरती चर्चा. आपण पहिल्या चेंडूवरती षटकार इथून आलाय बंटी यांच्या बॅटमधनं.
टीमची टोटल जाऊन पोहोचलंय 36 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा प्रसाद, पुन्हा एकदा बंटी म्हणणं, परंतु इथे फटका फसला गेलाय. एक तेरी तो एक मेरी, बीच में ये विकेट गिरी, गॉन. 36 थँक्यू. एक षटकार ठोकला होता, पुढच्या चेंडूवरती खेळण्याचा प्रयत्न केला होता, हवे चेंडू राहिलाय आणि या लॉंगनला आपण पाहतोय एक चांगला झेल टिपलाय, विकेट आलाय. जसं आपण कैलासवासी लक्ष्मण गोविंद पाटील यांचा उल्लेख केला की पैठणी मंडळामध्ये त्यांचा हातखात होता आणि नवीन काहीशे तरुण सुद्धा या अध्यात्माकडे किंवा अशा या भजनी मंडळाच्या दिशेने येतील याचंही त्यांनी प्रयत्न केला गेला होता. कित्येकांना त्यांना प्रशिक्षणही दिलं होतं. आज पाहिलं तर त्यांचा नातू श्री योगेश पाटील आज प्रासादिक भजन मंडळ पुरापाडा या भजन मंडळीचा एक बुवा म्हणून जो कार्यरत आहे, आपल्या कुटुंबाचा आपल्या आजोबांचा वारसा दिलेला वसा आणि वारसा हे दोन्ही पुढे नेण्याचं काम योगेश पाटील आज त्या प्रासादिक भजनी मंडळामध्ये पुरापाड्याच्या मंडळामध्ये करतोय. असं हे कुटुंब आहे पाटील परिवार, त्यांनी आयोजित केलेली स्पर्धा. हलक्या हाताना बॅक टू द बॉलर, बॅक टू द बॉलर, एक सोपा झेल टिपलाय कॉटन बॉलचा विकेट. विकेट नंबर 5, 5वा गडी बाद. कल्पेश धीरेन पाटील यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. जर WWW हॅट्रिक साधताय तर गोलंदाज प्रसादसाठी संधी असेल. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आकाश मैदानावरती आलाय, पण आकाशात काले घने बादल नाही आहे, लेकिन संकट के बादल आहे. संकट के बादल आहे. WW कोलवटप्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केला ऑफसाईडच्या दिशेने, चेंडू जातो वाईट लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक वेगानं, चेंडू पडता पोचला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एका धावनेशी स्कोर जाऊन पोचला. बऱ्याच वेळानंतर 2 विकेट गेल्यानंतर एक धाव या चेंडूवरती पूर्ण 37. 37 धावा धावफलकावरती. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. एका बाजूला 13 चेंडूवरती 25 धावांची खेळी साकारलेला समीर एका बाजूला सज्ज आहेत. शेवटचा बॉल आपण या षटकात 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर होता, दुरून लांबून खेळ होता. डॉट बॉल प्रसादच्या पहिल्या चेंडूवरती सिक्सर, पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलेले 2 विकेट आणि केलेलं कमबॅक प्रसादचा आपण पाहतोय. स्कोर थांबलाय 37, 5 गडी बाद, 37. शेवटचा बॉल असेल 37 रन, लॉस ऑफ 5 विकेट्स. शेवटच्या चेंडूवर एखादा हवाई सफर की विकेट्स आणखीन प्राप्त करतील गोलंदाज करण्याचा प्रयत्न केलाय. एक धाव तर कंप्लीट. षटक क्रमांक इथे समाप्त झाले. 5 टीमची टोटल 38 धावा, 5 गडी बाद. येणारे 6 चेंडू असतील. तत्पूर्वी जाऊया टीसीला एक संधी देऊया. 5 षटकांचा खेळ संपला. 5 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 38. आधी 1 मिनिटासाठी थांबेलकर. जसं आपण 2 व्यक्तिमत्वांचा उल्लेख केला, त्यांच्या जोडीला कैलासवासीय दामोदर सोवार पाटील, बघा कैलासवासीय लक्ष्मण पाटील, त्यानंतर कैलासवासी नारायण पाटील यांचे चुलत बंधू, पण नेहमीच एकमेकांच्या साथीनं राहिलेलं हे व्यक्तिमत्व होतं. आणि कैलासवासी दामोदर पाटील यांचं काय होतं म्हणजे साधीर आणि उच्च विचारमान असं एक व्यक्तिमत्व आणि नेहमीच हसतमुख चेहरा, विनोदी स्वभाव, त्याच्यामुळे परिवारातील प्रत्येकाला हवं असं वाटणारं असं लाडकं व्यक्तिमत्व जे आपण कैलासवासी दामोदर सोवार पाटील यांचं पाहिलं होतं. आणि भजन मंडळामध्ये जसं पेटीवादक पाहिले, पकवाजवादक पाहिले, तसं एक मृदुंग वादक म्हणून ज्यांची ख्याती होती असं कैलासवासीय दामोदर सोवार पाटील यांच्याही आठवणींना उजाळा देण्यासाठी आपण या स्पर्धेचं आयोजन नियोजन पाहतोय. शेवटची ओव्हर आहे, शेवटचं षटक हाताळलं जात आहे. पहिला चेंडू हवेत खेळलाय, क्षेत्ररक्षक चेंडू पासून थोडासा लांब होते, पोहोचले होते, हाताला लागून चेंडू निसटलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 2 धावा या चेंडूवरती पूर्ण 2 धावांची स्कोर जाऊन पोहोचलाय 40-40. आता इथून बघा 70 नाही बनणार, 70 साठी एक्स्ट्रा एफर्ट लावणार. 60, 55 आणि 60
मधली धावसंख्या कदाचित चालली आहे. पहिलं तर 50ची वेस तुम्हाला ओलांडायची आहे. 50+ धावा आवश्यक आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा मार्कवर यावेळेस खुदूनकडा तो क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्रा पॉईंट रिझनमध्ये एक धाव तर कम्प्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. चांगली फेकी येते. धावसंख्या 41. 41 धावा स्कोर पडू लागत आहेत. शेवटचे 4 बॉल आहेत आणि 4 मध्ये 10 ते 15 धावा जर येत आहेत तर 50 ची क्रॉस केली जाईल. म्हणून ही कहाणी अशी आहे की आता उमेलमान संघ सांगतोय 50च्या आत थांबवणार आणि दिवाणमान सांगतो 50च्या पार. ही आर पार वाली लढाई आहे. 50च्या आर का 50च्या पार वाली लढाई आहे. 50च्या आर पार वाली लढाई, आर पार वाली लढाई. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. जेल सुटलाय, जेल सुटलाय, जेल सुटलाय. इथे जीवनदान देखील लाभलंय. एक धावे चेंडूवरती पुढं. त्याच वेळेला अजून पाटील परिवारातील काही आपल्या सदस्यांचं या मैदानावरती आगमन झालंय. सर्व पाटील परिवारातील महिला सदस्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे. तर ही आपली स्पर्धा आहे, पाटील परिवाराची स्पर्धा आहे. म्हणून प्रत्येक सभासद, प्रत्येक सदस्य आवर्जून या स्पर्धेला आपली उपस्थिती देतोय, आपली उपस्थिती दर्शवतोय. 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शेवटचे 3 बॉल. जबरदस्त, क्या बात आहे, सुपर. सौंदर्य दाखवणारा हा फटका क्रिकेटचा, जबरदस्त चौकार. या 4 धावांची टीम जाऊन पोहोचतोय. ती तब्बल 45 धावा या स्कोर पडू लागतात. महिला बघण्याचं मात्र शुभ आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. 46 रन, 46 धावा, माफ करा. शेवटचे 2 बॉल आहेत आणि आणखीन 2 हवाई सफर. समीरच्या बॅट मधून पुन्हा एकदा सुपर. फक्त चेंडूला दिशा दिले आणि चेंडू गेलाय आर पार, आउट ऑफ पार्क. षटकार 6. थँक्यू. ऑफच्या बाहेरचा चेंडू होता. पहिला चौकार टोकला आणि हा काय, ही दिशा नाही दिली आहे, आपल्या टीमला दिशा दाखवली आहे, विजयाची दिशा. या चौकार षटकारानं समीरनं दिशा दर्शक ठरू शकतो. ही इनिंग ही दिशा दर्शक ठरू शकते. या षटकारानं 50 धावांची बेस ओलांडली गेलेली आहे. 52 52 धावा दापलकावरती आतापर्यंत आले. शेवटचा बॉल आहे या इनिंग मधला, शेवटचा चेंडू. सुरुवात तितकी चांगली नव्हती. पहिल्या 2 षटकामध्ये 9 धावा आल्या होत्या, पण नंतर केलेला प्रहार. आणि पाटील परिवारचा जसं एक सदस्य येतो ना, तसं बॅटिंगमध्ये चौकार षटकार येतात. मागे आले होते त्यावेळेला सुद्धा चौकार षटकार, आताही चौकार षटकार आता बॅटिंगमध्ये आले. शेवटचा बॉल आहे, शेवटच्या चेंडूचा काय शिल्लक आहे. धावा आहे दापलकावरती 52. शेवटच्या चेंडूवरती चौकार 56 वरती पोहोचेल आणि षटकार आला तर 58 वरती. 56, 58, 52, 54, 53. ऑफ स्टंपच्या बाहेर काट लागल्या. बॅटची बाहेरील कडा झेल टिपलाय. शेवटच्या चेंडूवरती विकेट. 39 धावांची खेळी समीरचे संपुष्टात झाले, पण त्यानं एक धावफलक उभारलाय. 52 उभारल्या. 53 धावांचा पाठलाग होतोय का ते पाहण्यासाठी आपण येऊया. ते चॅलेंजेबल किती ठरेल ते आपण पाहूया. का सकाळपासून 3 सामने असे झाले आहेत ज्याच्यामध्ये धावांचा पाठलाग नाही झालाय. एकच सामन्यामध्ये धावांचा पाठलाग झालाय, तो पण 52. आता 52 झाले, 53 करायचे आहेत. 3 वेळा 70च्या वरची धावसंख्या नाही गाठली गेली आहेत. आता बघूया या समीरच्या इनिंगनं नवीन संजीवनी, नवीन उमेद, नवीन ऊर्जा टीमला दिवाणमानच्या दिले आणि त्याचा किती फायदा त्यांना होतोय की उमेलमान मागच्या सामन्यामध्ये त्यांनी 78 केल्या होत्या, आता त्यांना 53 करायचे आहेत. शेवटच्या बॉलवरती विकेट. 6 षटकांचा खेळ संपलाय. 52 52. एक ब्रेक, ऐकूया संगीत आणि येऊया. 53 धावांचा पाठलाग होईल त्यावेळेला पुन्हा एकदा येऊया. DJ Vaibhav in the mix. थँक्यू. स्क्रीनवरती आपण सर्वांना पाहू शकता पाटील परिवारातील सदस्य आज या स्पर्धेच्या निमित्तानं पुन्हा एकदा एकत्र इथे जमलाय. पाटील परिवार पुरापाड्याचा पाटील की ज्यांच्याकडे होती या पाटील परिवार शेतकरी परिवार असून सुद्धा शेती व्यवसायातनं आपल्या कौटुंबिक जबाबदारी पार पडताना समाजयोगी
गोष्टी सुद्धा करण्याचा प्रयत्न त्यानं केला. आता सध्याच्या घडीला विद्यमान जर पाहिलं आगाशी ग्रामपंचायत उपसरपंच पद ज्यांच्याकडे ते सन्माननीय हरीश्वरजी पाटील आज सकाळी ज्यांच्याच शुभ हस्ते आपण उद्घाटन सोहळा पार पडला. आजही म्हणजे सामाजिक कार्याचा ज्यांनी वसा वारसा आपल्या पूर्वजांकडनं घेतला आहे ते आजही पाटील परिवाराकडनं काम केलं जात आहे. आणि शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा हा परिवार जर पाहिला तर सुशिक्षित राहिलेले आहेत, उच्च शिक्षित राहिलेले आहेत. 3 इंजिनियर या घरामध्ये आपण पाहतोय. आणि त्यानंतर एका नामवंत कॉलेजमध्ये ॲज अ प्रोफेसर म्हणून आपण निलेश पाटील आज कार्यरत आहेत. तसं जी माहिती आज पाटील परिवाराची आपण बघतोय 2 अशी लोक आहेत या पाटील परिवारातील ज्यानं MBA केलेलं आहेत. आणि म्हणजे एकूण 5 जण असे आहेत ते पदवीधर आहेत, उच्च शिक्षित जणे आहेत. म्हणजे सामाजिक कार्याच्या जोडीला अध्यात्माची जोड आहेत आणि शैक्षणिक जे शिक्षणाचं महत्त्व आहे ते इतरांनी पटवून देण्याचं काम या पाटील परिवारानं केलेलं आहे. आणि त्यांच्याच पूर्वजांच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या पाटील ब्रदर्स पुरापाडा आयोजित पाटील चषक 2024च्या माध्यमातून केलं जातं आहे. एक आपण उजव्या बाजूला जो बॅनर बघतोय केदारपती इंदुमती देवनाथ पाटील उमेदवार ज्या परिवाराची एक मोठी बहीण म्हणून त्यांनी प्रत्येकाला सांभाळून घेण्याचं काम केलं होतं. काही महिन्यापूर्वीचं त्यांचं दुःखद निधन झालं होतं आणि त्यांनाही या स्पर्धेच्या निमित्तानं भावपूर्ण श्रद्धांजली असणार आहेत. एक प्रेमळ स्वभाव आणि हसतमुख चेहरा, शांत स्वभावाचा आणि नेहमीच पाटील परिवारामध्ये एक वडीलकीच्या नात्यानं त्यानं प्रत्येकाला सामावून घेतलं होतं असं हे व्यक्तिमत्व. हा उल्लेख आवर्जून त्याच करता केला जातो कारण बऱ्याच वेळेला स्पर्धा होतात एखाद्या संघटनेच्या, एखाद्या संस्थेच्या, एखाद्या क्रिकेट क्लबच्या किंवा त्या एखाद्या पक्षाच्या माध्यमातून. ही स्पर्धा आहे पाटील परिवाराची. पाटील परिवारानं पाटील परिवाराच्या वतीनं पाटील परिवारातील पूर्वजांना दिलेली ही श्रद्धांजली आहे. आणि म्हणून ही आगळी वेगळी संकल्पना घेऊन पाटील ब्रदर्स पुरापाड्याचा संघ हा पुरापाड्या जो ग्रामस्थांच्या जोडीनं घेऊन हा पाटील परिवार आपल्या समोर आलाय. पहिलं वर्ष आपण गेल्या वर्षी पाहिलं होतं, हे दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष आहे. आणि आज दुसऱ्या वर्षामध्ये सुद्धा संपूर्ण पाटील परिवार आज व्यासपीठावरती जो आपण एकत्र पाहतोय. आणि जो प्रयत्न केला होता तिथे असं म्हणूया की क्रिकेटच्या माध्यमातून सर्वांना जोडण्याचं काम पाटील परिवार करतोय. क्रिकेटला जोडून आपल्या पाटील परिवाराला एकसंध ठेवण्याचं काम हा पाटील परिवार या दृष्टीने करतोय. हॅट्स ऑफ आहे. तर मॅच ही महत्त्वाची आहे. 36 चेंडू आहेत आणि 53 धावा करायचे आहेत. मॅच शेवटच्या क्षणी जी बॅटिंग केलेली आहे त्या बॅटिंगने किती फायदा दिवाणमानला होतोय ते आपण पाहणार आहोत. जसा तुम्ही उल्लेख केला होता की आता दिवाणमान उमेलमान जिंकण्याचा मान कोणाकडे जाणार ते आपण पाहणार आहोत. 36 चेंडू आणि धावा करायच्या 53. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. अमित अशी जोडी सन्माननीय अविनाशजी पाटील साहेबांचं शुभागमन होतंय. वेलकम सर. आपलं या क्रीडांगणामध्ये सहर्ष स्वागत असेल. 36 चेंडू आणि 53 धावांचा पाठलाग होईल. 2 बॅटर समीर अँड अमित तर भार्गव सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर. आणि जर आपण प्रत्येक सभासदाच्या चेहऱ्यावरती बघितलं तर एक सॅटिस्फॅक्शन समाधान आहे की आपल्या पूर्वजांसाठी, आपल्या वाडवडिलांसाठी, आपल्या जो कौटुंबिकचा प्रमुख होता, कुटुंबाचा प्रमुख होता, त्यांना ती मानवंदना श्रद्धांजलीच्या निमित्तानं या पाटील चषक 2024चं आयोजन केलं आहे. जसं गेल्या वर्षी पाहिलं होतं ते पहिलं वर्ष होतं आणि पण हे दुसरं वर्ष अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न या पाटील परिवारानं केला आहे. आणि म्हणून प्रत्येक जण येतोय या मंचावरती दाखल होतोय. पहिलाच बॉल हलक्या हाताने सन्मान देण्याचं काम केलंय. कबर रिझर्व मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण होईल. सिंगल येतोय, श्रीगणेशा केला जातोय. 1 चेंडू आणि 1 धाव स्कोर बोर्डवर लागतोय. 53 धावांचा एकंदरीत पाठलाग केला जातोय. 53 टू विन 53 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. आणि त्यावेळेला सलामी जोडी मैदानावर समीर आणि अमित, खास करून अमित वरती नजर असणार आहे. अमित घरत मागच्या सामन्यामध्ये 40 धावांची खेळी, 40 धावांची इनिंग ज्यानं साकारली आहेत. दुसऱ्या बाजूला समीरने 19 धावांची खेळी त्यानेही साकारली होती. पण आता नजरा कोणावरती आहेत, फोकस कोणावरती आहेत. जसं एक डायलॉग आहे ना, कॅमेरामॅन फोकस करो. आता दिवाणमाननं फोकस केला अमितवरती. त्यांना विकेट पाहिजे अमितचा, तर उमेनमानला दिवाणमानची जी गोलंदाजी आहे ती अमितनं खेळावी. आणि मागची इनिंग जशी साकारली आहेत अमितनं तशी खेळी पुन्हा एकदा साकारली याची अपेक्षा उमेलमाने करतोय. शावेस सुपर काय चेंडू पडला. चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगाने निघून जातोय. विकेट किपर बाकीचं काम
बरोबर करतोय. टीमची टोटल सध्या एक. भार्गव हा गोलंदाज पहिल्या बॉलवर सिंगल, तदनंतर डॉट बॉल आलाय. आता भार्गव पाटील हुकमाचा एक काय, हुकमाचा एक काय, दिवाणमान संघाचा हुकमाचा एक काय. भार्गव पाटीलला बघा बॅटिंग करताना जास्त धावा नाही आल्यात, मग आता कामगिरी गोलंदाजीमध्ये करायची आहेत. मी फलंदाजी करताना कमी पडलोय, पण आता त्याची भरपाई मी गोलंदाजीमध्ये करणार, त्याची पूर्णपणे परतफेड करण्याचा प्रयत्न करणार, हे भार्गव पाटील दाखवणार. भार्गव स्ट्रायकर अमित, दोन बेस्ट खेळाडू हलक्या हाताने चेंडूला थोडासा पुश करो, खुश राहो. अमितला माहिती होतं ऑप्शनच्या बाहेर चेंडू हाताला गेलाय, थोडंसं फॉरवर्डला आले, पुढे आले, हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. हे बेस्ट लढाई आहे. उमेलमान दिवाणमानचे दोन प्रमुख खेळाडू एकमेकांसमोर आहेत, अमित गरत आणि समोर भार्गव पाटील. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई मैदानावरती आहे. सुपर चांगला मॅच रंगताना पाहायला मिळतो. 3 चेंडू झाले आहेत आणि 2 धावा या स्कोरबोर्डवर. भार्गव हल्ले चढवले जाणार नाहीयेत, त्यानंतर जे गोलंदाज येतील त्यांच्यावर मात्र हल्ले चढवले जातील. समोर फलंदाज आहे अमित, एका बाजूने दुसऱ्या बाजूने समीर. स्ट्राईक एंडवर जरूर आपण पाहू शकतात. डिफेन्स पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव तर इथे परिपूर्ण केली जात आहे. सिंगलने टीम जाऊन पोहोचेल 3 या अंकावर. 53 धावांचा पाठलाग आणि या 53 धावाही सहजासहजी होणार नाही आहेत. आधी या 79 झाल्या नव्हत्या, पण आता 53 धावाही थोडंसं टार्गेट कठीण असेल. नाही म्हणून सकाळपासून 3 वेळा पहिल्या बॅटिंग करताना जिंकलाय आणि 1 वेळा दुसऱ्या बॅटिंग करताना 3-1 आहे. आता हे 3-2 होईल का 4-1 होईल, 4-1 की 3-2. हलक्या हाताने चेंडूला खेळलं होतं, सॉफ्ट हँड खेळतोय अमित. सेन्सेबल माहिती आहे, क्रुशियल आहे, मोमेंट चांगला आहे, तर त्यावेळेला थोडंसं सेन्सेबल खेळलं पाहिजे आणि तेच सेन्सेबल खेळलं जात आहे. एकदा या चेंडूवरती पूर्ण धावफलक जाऊन पोहोचलाय 4 वरती. शेवटचा बॉल असेल. 4 धावा स्कोरबोर्डवर. 53 धावांचा पाठलाग केला जातोय. भार्गववर हल्ले चढवले जात नाहीये. भार्गवचं एक गोलंदाजी जेव्हा निघून जाईल ना, तेव्हा सेकंड ओव्हरमध्ये प्रहार केला जाईल. शेवटचा बॉल असेल. 4 धावा स्कोरबोर्डवर लागत आहेत. समोर समीर. शेवटचा बॉल हलक्या त्याने पुश करण्याचा प्रयत्न केला. 1 धाव तर कंप्लीट केली जात आहे. षटक क्रमांक 1 इथे समाप्त झाले. टीमची टोटल 5 बिनबाद. एचडीजे डीजे तुला मी पाहिलंय तेव्हापासून जीव तुझ्यात गुंतलाय. थँक्यू. आता समीकरण आले 30 चेंडू आणि 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटक आले 5 धावांचं. भार्गवला आणण्यामागे उद्देश तोच होता. विकेट पाहिजे होता, विकेट नाही आलाय, पण काय झालंय धावाही नाही आल्यात. दोन्ही गोष्टी घडल्यात. असं म्हणूया जसं म्हणतात ना की अर्धा ग्लास भरला अर्धा ग्लास रिकामे. कंपॅरिझन जरी पाहिलं तर बॅटिंग करताना टीम दिवाणमान होती 7 वरती आणि पाठलाग करताना आता 5 वरती आहेत. जास्त फरक नाही आहे. तिथे विकेट नव्हता गेला, इथे विकेट नाही गेलाय. पण दुसरं षटक जे आलं होतं अनिकेतचं, ज्या दुसऱ्या षटकामध्ये 2 विकेट आल्या होत्या, 2 धावा आल्या होत्या आणि तोच प्रयत्न आता दिवाणमान करणार. 2 विकेट 2 धावांचं षटक हाताळण्याचा प्रयत्न करणार. आणि आता भार्गवचं षटक संपले. अमित आलाय गोलंदाजीसाठी. एक अमित मैदानावरती आहे, 2 स्ट्राईक एंडला आहे आणि दुसऱ्या बाजूला समीर जो आता स्ट्रायकर एंडला आहे. 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये धावा करत 48. षटक क्रमांक 2 मार्कस्त होतोय. टीमची टोटल 5. 48 धाब्यांची आवश्यकता आहे आणि चेंडू आहे 30. पॉवर प्लेचे दुसरं षटक गोलंदाज मार्कवर अमित गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. समोर समीर. ह्या बॅच मात्र जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. कव्हर रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय. सी मारेशा पार. पाटील जयशक चौकार 4. थँक्यू. पहिलं भार्गवचं षटक टापले, त्याच्यानंतर अमित आला. पहिला अकुटप्याचा चेंडू बॅकफुटला गेला, बॅकफुटला जाऊन कट केलं, चेंडूला पाठवलं. पॉइंट रिझन मध्ये चौकार. वाट बघत होता समीर थोडासा वेट अँड वॉच, जसं तुम्ही उल्लेख करताना थोडासा वेट केलं, वॉच केलं आणि त्यानंतर खास शैलीमध्ये हा चौकार ठोकलाय तो समीरनं. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा अमितची बॅटिंग आपण पाहिली, सुरुवात समीरने केली होती. अमितची बॅटिंग आपण नंतर पाहिली, पण सुरुवात समीरने केली होती. या सामन्यामध्ये सुरुवात
समीर करतोय ऑफस्टमच्या बाहेर चेंडू हाताळला गेला होता आणि त्याच्यावरचा हा चौकार 4 धावांचा फटका आतापर्यंत आलाय. अमितच्या हातामध्ये चेंडू देताना भार्गवाने टीमने विचार केला की बाबा जसं भार्गवने षटक हाताळलं फक्त 5 धावांचं तसं तुला हाताळायचं आहे, तशी गोलंदाजी करायची आहे. त्या टप्प्यावरती त्या लाईन अँड लेननं त्या लेननं तुम्हाला दिशेवरती नियंत्रण ठेवून गोलंदाजी करायची आहे. पण दुसऱ्या बाजूला समीर आहे, एक चौकार त्याच्या बॅटमध्ये सुद्धा आलाय, आत्मविश्वास त्याचाही वाढलाय. मागच्या सामन्यामध्ये चांगली इनिंग त्यांनी खेळले. अपील झाला होता पंच सांगतात चेंडू सरळ निघून गेलाय, कुठेही बॅट अँड बॉलचा स्पर्श नाही आहेत. निर्धाव चेंडू आलाय, पहिला एक चौकार आणि त्यानंतर अमितच्या गोलंदाजीवरचा हा डॉट बॉल निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक केलंय, पहिल्या चेंडूवर चौका, त्यानंतर हा डॉट बॉल. पुन्हा एकदा अमित हलक्या हाताने फक्त पुश करण्याचा प्रयत्न केला, एक धाव तर कंप्लीट केली जाते. डिपोर्ण क्षेत्ररक्षक पुढे त्या दुसऱ्या डब्याचा प्रयत्न होतोय, इथे रिस्क जरूर घेतली होती. तिसऱ्या डब्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये आणि धाव पाहता पाहता पूर्ण केले गेलंय. अगदी परिपूर्ण होत आहेत आणि या 3 धावांची टीम जाऊन पोहोचेल 12 रन्स 12 धावा. काय घडलं होतं आपण जरी रिप्ले मध्ये पाहिलं ना तरी आपल्या लक्षात येईल. ऑफस्टमच्या बाहेर हा चेंडू खेळला गेला होता. पहिला तर वाटलं पॉईंटचे क्षेत्ररक्षक जाईल, पॉईंटचे क्षेत्ररक्षक नाही झाला, स्वीपर कव्हर ना क्षेत्ररक्षकाला 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. त्यानंतर थ्रो, त्यावेळेला विचार केले भाई इसकी काय जरूरत थी, याची काय आवश्यकता होती. जोश पाहिजे पण जोश के साथ होश भी पाहिजे तर मजा येणार. जोश के साथ अगर होश नहीं रहेगा तो थोडीशी गडबड होगी, थोडा गडबड होणार. आणि तेच मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं होतं 3 धावा या चेंडूवरती पूर्ण आणि 3 धावांची धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 वरती जाऊन धावफलक पोहोचलेला असताना 10 वरती बॅटिंग करतो समीर, 2 वरती अमित टू अमित. पुलचा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, झेल झेल झेल, वेळ संपला अमितचा खेळ, झाले डीजेची वेळ. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया. ऑर्डर खाली बिली रोकने का नहीं, ओए क्या हो गया. करूं तो टोकने का नहीं. थैंक यू बिल्कुल टोकने का नहीं, आपको नहीं टोक रहा था लेकिन क्या हुआ, अंदर कुछ हुआ है. आतमध्ये काहीतरी घडले, पंच तिथे आहेत. पार्टीला ते 4 प्लेयर जरा पंच आहेत, पंच आपण डिसिजन तिथे घ्यायचं आहे.
चला 3 पंच आहेत डिसिजन घेतील कारण स्क्वेअर ऑफ द विकेट खालच्या बाजूला म्हणजे स्क्वेअरच्या रिझर्वमध्ये 3 क्षेत्ररक्षक जे आपण पंच डिस्कशन चालू आहे.
चला पंच आहेत, पंच तिथे निर्णय पंच ऑनफिल्ड पंचाचा निर्णय नो बॉलचा इशारा पंचाकडनं आलाय. पंच आहेत, पंच आपला निर्णय तिथपर्यंत पोहोचवतील. नो बॉलचा इशारा पंचाकडनं आलाय. चला मॅच स्टार्ट करा. चला मॅच 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 स्टार्ट करा. मॅच याचा अर्थ 1 रन आणि नो बॉल. चला मॅच ऑन करा, कारण 6 षटकांचा जो सामना आहे तो आपल्याला पूर्ण करायचा आहे, कारण एक मॅच अजूनही शिल्लक आहे. स्कोर जाऊन पोचले 14-14. अमित आणि समीर ही जोडी मैदानावरती. चला पंच आहे, तर पंचाची आपण वाद करू नये, कारण पंचाने निर्णय आपला दिलाय.
चला मॅच ऑन करायचंय. स्कोर 14 14 धावा धापलकावरती 53 धावांचा पाठलाग टीमला करायचा आहे. आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. 1.3 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. 14 धावा धापलकावरती आहेत. 14. स्ट्रायकर एंडला आता समीर, नॉन स्ट्रायकर एंडला अमित. पंच फ्री पंचाचा इशारा होतोय. फ्रीडचा इशारा. चेंडू हवेत खेळाय. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू चालाय एका टप्प्याची सीमारेषा पार. समीरच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 धावा. थँक्यू. फ्रीडचा चेंडू होता आणि फ्रीडचा फुलर चेंडू हाताळल्यानंतर काय होणार. समीर आहे ना षटकाराने रील नाही करत, चौकार नाही करतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा तसाच खेळ त्याने केला होता. फुलरने डिलिव्हरी आणि मिडॉनला बीट केलं चेंडूला. बीट केलं चेंडूने. मिडॉनचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावर नाही चेंडूला खेळलं होतं. चौकारने धावसंख्या जाऊन पोचली 18 वरती. पहिला मिडॉन. आता स्क्वेअर लेगच्या डोक्यावर उत्तुंग असा देखणा सिक्सर. षटकार. थँक्यू. या षटकामध्ये 1 चौकार 1 षटकार आपण आता समीरच्या बॅटमधून पाहिलाय. धावा धापलकावरती 24-24. शेवटचा बॉल आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. 24 धावा स्कोरबोर्डवर. शेवटचा बॉल. टीमची टोटल 24. टॉस बॉल इनफिल्डच्या वरून कलात्मक स्ट्रोक. चेंडू निघून जातोय सी मारेशा पलीकडे. आलाय चौकार. आणि टीमची टोटल 28 बिनबाद. आता 24 चेंडू आहेत आणि 25 धाब्यांची आवश्यकता. या एक सुमधुर संगीत. मागचा षटक आला 3 मोठे फटके. 4-6-4. मागचा षटक आला 23 धावांचं. जे शेवटच्या 3 चेंडूवरती आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर धावा आल्यात त्यात 14 धावा. आता 24 चेंडू आणि 25 धावा. 24 चेंडूचा खेळ आहे. 25 धावांचं अजूनही आव्हान आहे. यानंतर होणारा सामना गरजपोड अर्नाळा आणि या चालू सामन्यातील विजेता संघ. तर गरजपोड अर्नाळा आपण रेडी राहा. 2 ओव्हर 2 षटकानंतर धावा आहे धापलकावरती 28. 24 चेंडू आणि 25 धावा. 28 धावा स्कोरबोर्डवर. 24 चेंडू आणि 25 धाब्यांची आवश्यकता असेल. इकडनं विकेट्स प्राप्त करावे लागतील टीम उमळमान. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा भार्गव येतोय. भार्गव इकडनं पलटवार करेल का. कारण पहिल्या षटकात त्यांना फक्त धावा खर्च केल्या होत्या 5. तदनंतर अमितवर हल्ले चढवले गेले. अमितने धावा खर्च केल्या 23. आता येणारे 24 चेंडू 25 धाब्यांची आवश्यकता असेल. इकडनं विकेट्स खूप महत्वाचं असेल आणि पार्टनरशिप आणखीन बिल्ड करावं लागेल टीम उमेळमान दिवाणमान या टीमला. गोलंदाज भार्गव मार्कवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 मार्कच होतोय. 24 चेंडू 25 धाब्यांची आवश्यकता असेल. यावेळेस मात्र जबरदस्त स्ट्रोक अमितच्या बॅट मधनं येतोय. खणखणी दर्जेदार पाटील चषक षटकार 6. थँक्यू. पहिला चेंडू अक्रॉस लाईन खेळला होता आणि पहिल्या चेंडूला सी मारेशा पार धाडलंय ते अमितनं. मागच्या मॅचचा फॉर्म अमितचा कायम आहे आणि पहिल्या चेंडूवरती हा सिक्सर षटकार. धावा झाल्या धापलकावरती 34. अजून मागच्या मॅचचा फॉर्म, मागच्या मॅचचा खेळ आणि मागच्या मॅचचा तशी इनिंग चालू झाले. हा चौकार की षटकार. पंचांकडे इशारा आहे
ह्यूज सिक्सर षटकार. षटकार आलाय लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 सिक्सर आतापर्यंत आपण पाहिलेत. धावा झाल्या धावफलकावरती 40 40 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकार एक समोरच्या दिशेने आपण मिड विकेटला आणि आता लॉंग लेग रिझर मध्ये हा उच्च फटका खेळला होता. चेंडू गेला होता सरळ बोर्ड लाईनच्या बाहेर. षटकार. पुन्हा एकदा फोल्डा चेंडू यावेळेस झेल टिपला गेलाय. कारण पलटवार करावा लागेल टीमला. 13 धावांची आवश्यकता आहे. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू होता. हवेत खेळलाय चेंडू. झेल टिपला गेला आणि ते परतावा लागले ते अमितला. अमित बाद झाले तर 2.3 षटकांचा खेळ आतापर्यंत पुढे झालाय. धावा धावफलकावरती 40. 13 धावांची आवश्यकता. एक ब्रेक ऐकू एक संगीत आणि येऊया पुन्हा एकदा उमेलमान आणि दिवानमान या सामन्यामध्ये. Everybody put your hand in the air. थँक्यू. नवीन बॅटर्स धीरज मैदानाच्या आतमध्ये येतोय. 13 धावांची जुनी असेल. भार्गव कमबॅक करावा लागेल. पहिला डब्ल्यू जरूर शोधला गेलाय परंतु आधीच्या 2 चेंडू 2 मोठे हिट जरूर लगावले. अमितनं नवीन बॅटर्स धीरज इकडनं पलटवार करावा लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचलाय 40. 13 धावांची जुनी असेल. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. धावा रोखाव्या लागतील. नवीन बॅटर्स धीरज गोलंदाज मार्कवर भार्गव. कमबॅक करावा लागेल. पलटवार करावा लागेल. 13 धावांची जुनी आवश्यकता आहे. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलाय परंतु चेंडूपैचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल येतोय. हे चांगलं कमबॅक केलंय कारण पहिले 2 चेंडू पाहिले तर 2 षटकार तदनंतर विकेट्स. आता डॉट बॉल येतोय. 21 चेंडू 13 धावांची आवश्यकता असेल. पहिला फुलरल्यान चेंडू हाताळला होता आणि नंतरचा आखूट टप्प्याचा त्याच्यामुळे त्या 2 चेंडूवरती जास्त धावा गेल्यात. हा वेगवान होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न शरीरावरती चेंडू आदळलाय. 2 निर्धाव चेंडू 2 डॉट बॉल आतापर्यंत हाताळले गेले. धावा धावफलकावरती 40 वरती धावफलक थांबलाय. 19 चेंडूचा खेळ आहे आणि 19 चेंडूमध्ये 13 धावा अजूनही करायचे आहेत. शेवटचा बॉल असेल. 19 चेंडू 13 धावांची आवश्यकता. आणखीन एखादा डॉट बॉल विकेट्स थोडंसं प्रेशर असेल तो शेवटचा बॉल. टॉस बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर परिपूर्ण टीमचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. सिंगल. आता येणारे चेंडू आहेत 18 आणि 18 मध्ये बनवायचे आहेत 12. या एक छोटीशी धून आणि लगेच येऊया इन ऍक्शन. मैं निकला ओ गड्डी लेके तीन षटकांचा खेळ संपला. 3 षटकांतर धावा आहेत धावफलकावरती 41 41. तिथे 21 होते इथे 41 आहेत. फरक स्पष्ट आहेत. 18 चेंडूचा खेळ आहे. 12 धावांची इथून आवश्यकता आहे. या मॅच मध्ये परतण्यासाठी विकेट तर पाहिजे पण विकेट सिंगल विकेट नाही होणार. विकेट चाहिए लेकिन गुच्छे में. शुभ आगमन झालंय. वेलकम. आपल्या या क्रीडानगरमध्ये सहर्ष स्वागत असेल. पाटील परिवारातील हे एक मेंबर्स सहर्ष स्वागत. 18 चेंडू आहेत. 12 धावांची आवश्यकता. 18 गेंदे की जरूरत. मार्कवर आलाय गोलंदाज.
निलाम. चेंडू 12 धावांची आवश्यकता असेल. धावा रोखल्या जातील का की धावा उभ्या केल्या जातील, कारण या 12 धावा 2 चेंडूही मागे येऊ शकतात. परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकेल. हलक्यातना खेळलं जात आहे, जसं तुम्ही उल्लेख केला क्रिकेटमध्ये काही घडू शकेल. इथे धाव घेतली. ओ आपने देखा ही नहीं. तो बोलते भाई आपको देखना था, तुम्हाला बघायचं होतं. बोलतं नाही तुम्हाला बघायचं होतं. पण या बघण्यामध्ये तिथून समोर धावबाज झालाय, विकेट आलाय. एक दोन ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेने. थँक्यू. 17 चेंडू 11 धावांची आवश्यकता आहे. फलंदाज बाद झाले. धीरजला परतावा लागले. पॅव्हलिनच्या दिशेनं आले. समीर आहे एका बाजूला. समीरची खेळी बघा, 9 चेंडूमध्ये 24 धावांची खेळी आतापर्यंत. बॅटिंग जो करतोय समीर 24 वरती, आणि त्याला साथ देण्यासाठी आता प्रसाद आलाय. एक विकेट म्हणून मी उल्लेख केला ना, विकेट पाहिजे पण सिंगल विकेटने नाही होता. जसा फुलांचा गुच्छ असतो, वेगवेगळ्या फुलं असतात, तसा गुच्छ पाहिजे. विकेट चाहिए लेकिन गुच्छ में चाहिए. 2-3 विकेट लगातार पाहिजे, तर या मॅच मध्ये येऊ शकेल दिवाणमानचा संघ. 17 चेंडूचा खेळ आहे आणि 11 धावा अजूनही करायचे आहेत. नवीन बॅटर्स प्रसाद, जबाबदार असेल समीर, ज्यांच्या बॅटमधून आल्या धावा 24. 9 चेंडू पेस करताना प्रसाद नवीन बॅटर्समॅनच्या आतमध्ये दाखल झालाय. जबाबदार असेल समीर यांच्या खांद्यावर. परंतु मार्कवर आपण पाहिलं तर गोलंदाज नीलम पहिल्या विकेट. गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय नीलम. पुन्हा एकदा समोर समीर हा डिटर फलंदाज. व्हाईट बॉल. पंच दोन्ही आज समांतर करतायत. तिथे गोलंदाजाला केलं जाते दंडित. व्हाईट बॉल लाईन त्यात लेंथने गोलंदाजी कराव्या लागेल. अचूक टप्प्यावर भेदक मारा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हलक्यात बॅट ओपन केलंय. एक धाव तर इथे परिपूर्ण केली जात आहे. एक धाव्यानिशी 44. हलक्यात चेंडूला खेळलं होतं. शॉर्ट थर्ड फील्ड केलं गेलंय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आता खेळ राहिला 16 चेंडू. हॅलो 16 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एंडला प्रसाद, नॉन स्ट्रायकर एंडला समीर. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होते. एक धाव या चेंडूवरती पूर्ण करतोय आरामात. एक धावण्याशी स्कोर जाऊन पोहोचलाय तो 45. म्हणजे 8 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडूचा खेळ राहिला तो 15 चेंडू 8 धावा. 15 चेंडू 8 धावांची आवश्यकता असेल. सिंगल रोखावी लागेल क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला, आणि सिंगल सहज प्राप्त होत आहे. बघा एक धाव तर कंप्लीट केलंय. या सिंगलने टीम जाऊन पोहोचेल 46 या आकड्यावर जाऊन पोहोचलंय. 7 धावा दूर असेल, परंतु या 7 धावा इथे डिफेन्स केल्या जातील का, रोखल्या जातील का? नाही, क्रिकेटमध्ये असं बऱ्याच वेळेला घडलंय. आपण कालचा मॅच जो IPLचा झाला होता, एक सिक्सर लगावल्यानंतर मॅच एक धावाने गमावला होता. बघा होते, असं होतंय. सरळ यस्ती उद्ध्वस्त झाले, असं नाही की होणार आहे, होऊ शकते. एक्स्ट्राऑर्डिनरी एफर्ट तुम्हाला लावायचा आहे. क्लीन बॉलच्या स्वरूपात बाद झाल्यात. प्रसाद डिपार्ट्स. प्रसादचा विकेट बाद. भावा दम लागतो आमच्या बाजूला हरवाईला. थँक्यू. क्लीन बॉल झाले म्हणून उल्लेख केला. काल IPLच्या मॅचमध्ये जे समीकरण आपण पाहिलं होतं 18-27 तिथे होतं. त्याच्यानंतर एक षटकाराला 17-21चं समीकरण आलं होतं. 17 बॉल 21 त्या नाही झाल्यात कालच्या दिवसामध्ये. तिथून 6-13 आल्या, एक चौकारी आला, 3-6, 1-2 फुलटॉस बॉलवरती बॅटला बॉल न लागता पायावरती आदळला गेला होता. आता ही कहाणी कशी आहे बघा. 13 चेंडू आहेत, 7 धावा करायच्या आहेत. 13-7 बिलकुल 13-7 चाहिए.
आता बॉलर सांगतोय भाई फिल्डर आपका साथ चाहिए, 13 साथ चाहिए. तर आता नवीन फलंदाज अनिकेत आलाय, त्याला समीर सांगतोय अनिकेत 13 भी साथ चाहिए. 13-7 हे समीकरण मैदानावरती आहे. शेवटचा बॉल असेल. 13 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. नवीन बॅटर्स अनिकेत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 7 धाब्यांची आवश्यकता. चेंडू आहे 13. क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव केला जातोय. धावा रोखाव्या लागतील समोरच्या टीमला आणि सिंगल डबलने विजयश्री प्राप्त करू शकतात. या मॅच कडे नजर आहे एकंत गरज स्पोर्ट्स या टीमच्या. कुठला संघ आपल्या समोर असेल, उमेळमान की दिवाणमान. 13 चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता असेल. शेवटचा बॉल. गोलंदाज मार्कवर नीलम सज्ज होतोय. शेवटचा बॉल अनिकेत समोर. फुलटॉस बॉल फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एक धाव तर इथे परिपूर्ण केली जाते. आता चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 मध्ये बनवायच्या 6 धावा. बारा चेंडूवरती 6 धावा इथून करायचे आहेत. म्हणजे आपल्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर डझनाच्या भावाने तर 1 डझन चेंडू आहेत आणि अर्धा डझन धावा करायचे आहेत. आता 12-6 चर्चा चालली मैदानावरती की बाबा कोण आता बॉलिंगसाठी येणार, गोलंदाजीसाठी कोण येणार, त्याच्यावरती चर्चा आहे. चर्चा तिथे आहे, चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्ये सुद्धा आहे. पण एक संघ गरज स्पोर्ट्स हरणाला आपण रेडी राहायचं आहे, कारण लगेच आपण टॉस काढणार आणि आजच्या दिवसातील जो क्वालिफायचा शेवटचा मॅच जो असणार आहे तिथून कोण संघ जो टॉप 3 मध्ये जाणारा पहिला संघ ठरणार, त्यासाठी तो क्वालिफायरला मॅच यानंतर खेळला जाणार. 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता. गोलंदाजीसाठी अमितकडे चेंडू पुन्हा एकदा दिलाय. स्ट्रायकरला फलंदाज अनिकेत आणि समीर ही जोडी मैदानावरती. 12-6 12 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. अमित येतोय. 12-6 मॅच. पहिला चेंडू पायावरचा फ्लिक केलाय. पायावरती पायाच्या दिशेने गेला आणि फ्लिक केलाय चेंडूला. पहिला चेंडू सीमारेच्या बाहेर. चौकार. येऊन बघा थँक्यू. पहिल्या चेंडू पायावरती हाताळला गेला होता आणि पहिल्या चेंडूवरती चौकारनं पूर्णपणे मॅचला आपल्या कब्जामध्ये गेले ते दिवाणमान अगेन्स्ट उमेलमानच्या संघानं. 2 धाब्यांची आवश्यकता. आता इथे मात्र स्कोर होतोय लेवल. 52 धावा या स्कोर बोर्डवर लागतात. फक्त 1 धाब्यांची आवश्यकता असेल. चला कॅप्टन्स आपण इथे या. खरंच स्पोर्ट्स एका धावेची आवश्यकता. एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी या टीम उमेलमानच्या संघाला. आणि इथून व्हाईट बॉलनं हा सामना संपलाय. व्हाईट बॉलने सामना जिंकलाय उमेलमानच्या संघानं. नाणेफेकीचा कौल येईल त्या अगोदर आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच समरी आपण पाहूया. इथून प्रथम फलंदाजी करताना टीम दिवाणमानच्या संघाने केल्या 52 धावा, ज्याच्यामध्ये 39 धावांची चांगली खेळी समीरनं केली. एका त्या बाजूला समीर होता, या बाजूला पण समीर होता. 2 समीरची खेळी पाहिलेत. गोलंदाजी करताना अनिकेत आणि प्रसादच्या नावावरती 2-2 विकेट होत्या. 1 विकेट चेतनच्या नावावरती. पाठला करताना 53 धावांचा पाठला करताना समीरनं 26 धावांची खेळी साकारलेली आहेत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोस टू मिस्टर उमेलमान संघासाठी, ज्याने धावांचा पाठलाग करताना चांगली खेळी साकारलेली आहेत. लागोपाठच्या दुसऱ्या सामन्यामध्ये चांगली खेळी साकारलेला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच गोस टू मिस्टर ज्यानं केल्यात 11 चेंडूमध्ये